Hello everyone, this is Aparna welcoming you all to my YouTube channel Aparna Unfiltered where you get raw real vlogs. I hope you all are doing good and great. आजचा ब्लॉग सुरू करते थेट डीमार्ट मधून आणि मी आज ना अगदी मॉर्निंगला 9 ते 10च्याच दरम्यान असं डीमार्टला गेले होते कारण त्यावेळेला ना क्राऊड हा खूप कमी असतो. नाहीतर संध्याकाळी अदरवाईज थोडं दुपारी वगैरे पण घ्यायला गेलं तर 1 तासाच्या कामासाठी ना 2 तास हे सहज लागतात आणि मग वाटतं उगाच आलो आपण इथे यावेळेस. तर मिस्टूला स्कूलमध्ये आधी ड्रॉप केलं आणि तिथून डायरेक्टली डीमार्टला गेले. आज काही असं खास शॉपिंग असं करायचं नव्हतं. बस काही फक्त रेग्युलरच्या डाळी वगैरे असेच आयटम घ्यायचे होते. हँडवॉश, टॉयलेटरीज हे मी नेहमी डीमार्टमधूनच घेते कारण इथे ना बऱ्याचदा चांगल्या डिस्काउंटेड प्राईसमध्ये अवेलेबल असतात. शिवाय व्हेरायटीज पण पाहायला मिळते. तर मी आधीच लिस्ट अशी तयार केलीच होती त्यामुळे पटकन सगळं घेतलं आणि मग गेले क्रोकरी सेक्शनच्या आयलमध्ये, किचन युटेन्सिल्सच्या सेक्शनमध्ये. खरं तर असं काही घ्यायचं नव्हतं पण बरेच दिवस झाले किचनसाठी काही शॉपिंग केली नव्हती आणि ऑनेस्टली सांगायचं तर या गोष्टी ना डोळ्यांना खूप सुख देतात. तुम्हाला देतात का? मला खरंच सांगा. तर म्हणून थोडंसं विंडो शॉपिंग करायला गेले. तर तिथे खूप अशा सुंदर सुंदर स्टोरेज कंटेनर्स होते. ग्लासमध्ये, वेगवेगळ्या शेप्समध्ये खूप क्यूट असे वाटत होते आणि एक तवा तर मला खरंच खूप आवडला. हनीकोम पॅटर्नचा आहे तो. मी क्लिपमध्ये दाखवलाय. त्याची किंमत होती जवळपास 788 आय थिंक सो. आमच्याकडे ना आधीच कास्ट आयरनचा तवा आहे आणि एक अगदी साधा लोखंडी असा नॉर्मल तवा आहे. पण तो साधा तवा अगदी एकाच लेयरचा असल्यामुळे त्याच्यावरती चपाती करायला घ्या किंवा भाकरी त्या पटकन अशा जळतात. अगदी थोडाही पॉवर त्याचा वाढवला की तो प्रॉब्लेम होतो. तर त्यासाठी ना डोस्यासाठी एक असा डेडिकेटेड कास्ट आयरनचा तवा आहे माझ्याकडे. पण चपातीसाठी एक चांगला तवा घ्यायचा असं वाटत होतं. तर हा हनीकोमचा मला आवडला होता. रिव्ह्यूज सुद्धा याचे चेक केले होते मी. तर चांगलाच आहे पण बघूयात. तर आज तो काही घेतला नाही. मी ठरवलं की आधी थोडा स्टडी करूयात. ऑनलाईन, ऑफलाईन प्राइजेस कंपेअर करूया, रिव्ह्यूज बघूया अजून एकदा आणि मगच काही फायनल डिसाईड करूया. खरं सांगायचं तर मी जवळपास प्रत्येक गोष्ट घेण्याआधी असंच करते. थोडा वेळ लागला तरी चालतो, पण 2 पैसे वाचतील तर ते आपल्या घरातच ना राहणार. आणि हो, आज ग्लासेस, मग, ग्लास बॉटल्स यांचा ना खूप सुंदर कलेक्शन आला होता. म्हणजे ते मला बोलले होते, की हे आता समर कलेक्शन आलंय, नवीनच आलंय म्हणून. तर खरंच खूप टेम्प्टिंग होतं सगळं. आता पुढे गेली मी त्या सेक्शनमध्ये जिथे स्टीलच्या कढया, भांडी ठेवली होती. ही टोप आणि खरंच सांगते इथली क्वालिटी ना खूप छान वाटली मला. माझ्या एका फ्रेंडने रिसेंटली इथनं स्टीलची कढई आणि छोटंसं असं टोप घेतलंय, जे भांडं मी तुम्हाला दाखवलंय. तर ती सध्या डेली यूज करते आणि तिचा ऑनेस्ट रिव्ह्यू हा खूप पॉझिटिव्ह आहे, की ती म्हणते की क्वालिटी खूप ड्युरेबल आहे आणि फिनिशिंग पण खूप नीट आहे. त्यामुळे माझाही कॉन्फिडन्स वाढला या प्रोडक्टबद्दल. आणि हे एसएसचे ट्रायप्लाय भांडी ना थोडी कॉस्टली असतात आणि कास्ट आयरन सुद्धा बजेट फ्रेंडली नाहीच आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते. एकदा घेतली की वर्षानुवर्ष टिकतात आणि अगदी जनरेशन टू जनरेशन आपण याला पास करू शकतो. त्यामुळे लाँग टर्ममध्ये खूप वर्थ इट असं वाटतं. त्यानंतर ना मला हे खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट दिसली. छोट्या साईजचे हे डस्टबिन पहिल्यांदा पाहिलं तेव्हा खरंच वाटलं की ही डस्टबिन आहेत की काहीतरी असा बॉक्स. त्यानंतर तिथे लिहिलं होतं. तर इतके कॉम्पॅक्ट आणि नीट आणि ॲस्थेटिकली प्लीझंट हे दिसत होते ना. हे डस्टबिन ना स्पेस खूपच कमी घेतात आणि बाहेरून बघितलं तर ते डेकोरेटिव्ह बॉक्सेस सारखेच वाटतात. त्यामुळे बेडरूम, कार, वॉशरूम कुठेही ठेवायला अगदी परफेक्ट आहेत. पण फक्त डस्टबिन म्हणूनच तर त्याचा उपयोग नाही तर खूप वर्सटाईल आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल मेकअप आयटम्स नीटली ठेवायला करू शकतो. मुलांच्या स्टडी टेबलवरती नेहमी अशी स्टेशनरी अस्ताव्यस्त पडलेली असते तर ती व्यवस्थित ठेवण्यासाठी हे खूप युजफुल आहे. जी छोटी मोठी वस्तू इकडे तिकडे पडलेली असते ना तर त्या एकाच ठिकाणी डंप अशा आपल्याला करता येतात. आणि इतकंच नाही तर किचनमध्ये सुद्धा याचा खूप छान उपयोग होतो. नॅपकिन किंवा किचन टॉल्स, ड्राय मसाला पॉकेट ऑर्गनाईज करायला किंवा छोटे स्नॅक्स किंवा डेली युजेसचे आयटम्स असतात ना ते याच्यामध्ये ठेवू शकतो. दिसत पण नाही डोळ्यांना पसारा आणि ते शिवाय एका कॉम्पॅक्ट बॉक्समध्ये छान असे राहतात. म्हणजे एक छोटंसं बॉक्स असून त्याचे युजेस खूप प्रकारे आपण करून घेऊ शकतो. टायनी असलं तरी हायली फंक्शनल ते आहे. ऑल राईट, ही आहे क्रोकरी सेक्शन. तर इथे कप्स बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे आले होते आणि हा बघा हा ग्रीन कप आहे ना त्याच्यावरती लेमन लिहिला. हा फारच क्यूट मला वाटला.
अशा प्रकारचे आयटम बजेटमध्ये एस्थेटिक वाईब पण मेंटेन करता येतं. तर इथे थोडी प्रिपरेशन मी करून ठेवलीच होती. इथे हे सोयाबीन आहेत ना, ते असे थोडे सोक झाले आहेत आता छान बऱ्यापैकी. हे नेक्स्ट डेसाठी मला काळा चना खूप आवडतो. हे ना स्प्राउटेड पण खूप छान लागतात, हाय इन प्रोटीन असतात. तर हे ते मी ते सोक केलेलं आहे. आणि इथे ही चणा दाल आहे. चना दाल प्लस सोयाबीनचे हे वडी आणि पालक, या तिघांची मिळून मला अशी हाय प्रोटीन टिक्की रेडी करायची आहे. आणि त्यानंतर व्हेजिटेबल पुलाव. तर इथे ना मी राईससुद्धा बॉईल करून घेतलेला आहे आणि त्यासोबतच कॅरेट कॅरेट प्लस पोटॅटो हा सुद्धा एकच टाकलेला बटाटा मी याच्यामध्ये, तो सुद्धा मी बॉईल करून घेतलाय. आणि इथे आता पनीर. तर छान मस्तपैकी तवा पुलाव किंवा काय म्हणू आपण त्याला, पावभाजी मसाला घालून केलेला जो पुलाव आहे ना, तसा काहीतरी आता बनवायचा आहे छान मस्त. क्विक बनवते आणि तुमच्यासोबत या टिक्कीची रेसिपी मी शेअर करते. ही खूप छान बनते टेस्टनी आणि तुम्ही ट्राय नक्की करून बघा. मी आता माझ्या या इंडक्शनवरती तर इथे या इंडक्शनवरती बनवणार आहे. गॅस आहे माझ्याकडे पण थोडं शॉर्टेज आहे आता. तर पाईपलाईन फिट केलेली आहे MNGLची PNG पाईपलाईन, ती आता फिट होणार आहे. तर ती येईसपर्यंत हा इंडक्शनवर काम सुरू आहे आता माझं. भाजी चपाती सगळं बनतं बरं का. म्हणजे तुम्हाला जर हवं असेल काही याविषयीचे काही इन्फॉर्मेशन तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका. तर हा मी ऑफलाईन घेतलेला आहे इंडक्शन. तर याचे रिव्ह्यूज हे मी तुम्हाला एका व्हिडिओ थ्रू शॉर्ट किंवा लॉंग फॉर्मॅटमध्ये एक व्हिडिओ बनवेल आणि ह्याचे रिव्ह्यूज मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. खरंच खूप वर्थ आहे घ्यायला. 2500 वॅटचा हा मी घेतलेला आहे. म्हणजे त्याच्यावरती नॉर्मल कुकिंग सगळं कुकिंग होतं. भाकरी, सगळ्या प्रकारच्या भाज्या, सगळं काही बनवलं जातं. तर आता मी याच्यावरच पुलाव बनवणार आहे. आणि भांडेसुद्धा जे आहेत माझ्याकडे मी तेच यूज करते. अदरवाईज याच्यासोबत ही अशी एक जाळी आलेली आहे जी इथे अशी इंटॅक्ट करायची आणि याच्यावरती भांडे ठेवून मग काही बनवायचं. तर मला जाळी ठेवायची तर काही गरज पडलेली नाही आहेत. माझे भांडी याच्यावरती बसून जातात. सो म्हणून मी ही काही यूज करत नाही. तर चला पटकन करून घेते. इथे ऑन ऑफचं ऑप्शन आहे, तर इथे मी ऑन ऑफ करून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर ही हॉटपॉट आपल्याला करायची आहे. तर याचं 2500-2000 याचा पॉवर जातो. तर ही कॉईल आहे आणि कळतोच आपल्याला ही लेअर आहे फ्लेमची. तर इथपर्यंत आल्यावरती तर काही गरज नाही. तर याला जेवढं गरज आहे तेवढी मी इथे पॉवर ॲडजस्ट करते. आणि ही बघा, ही कढई साधी स्टीलची माझी ट्रायप्लायची कढई आहे, ती मी यूज करते. मागच्या काही दिवसात ना LPGचा शॉर्टेज सुरू होता. तर त्या दरम्यान मी हे एक इंडक्शन कुकटॉप असं ऑफलाईन विकत घेतलेलं आहे. आता बऱ्यापैकी LPG मिळायला लागलेले आहेत, तर तो प्रश्न काही राहिलेला नाही आहे आता. तर हे कुकटॉप मी ऑफलाईन घेतलेलं आहे. पण सिमिलर प्रोडक्ट जर मला Amazon, फ्लिपकार्टवरती दिसले तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा तुम्ही तिथून थेट चेक करू शकता. गेल्या ना 1 आठवड्यापासून मी सकाळ संध्याकाळ म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं काही इंडक्शनवरतीच बनवते आणि ऑनेस्टली सांगू तर खूप इझिली, स्मूथली हे सगळं काही होत आहे. पण प्रत्येक गोष्टीचे प्रॉस अँड कॉन्स हे असतातच. तर याचा बिगेस्ट कॉन म्हणजे एका वेळी फक्त एकच पदार्थ बनवता येतो. गॅसवर आपण एकीकडे भाजी, दुसरीकडे कुकर आणि तिसरीकडे चपाती असं मल्टीटास्किंग करू शकतो. अर्ध्या तासात कुकिंग कम्प्लीट. पण इंडक्शनवर तुम्हाला 1 बाय 1 कुकिंग करावी लागते. पहिली भाजी, मग चपाती आणि त्यामुळे थोडा ना जास्त वेळ लागतो. म्हणजे एक हाफ एन आवरसाठी 1 तास पकडूनच जायचं. तर बाकी इंडक्शन खूप फंक्शनल आहे. इलेक्ट्रिक कॉईल असल्यामुळे फ्लेम ही हाय लो कसा आहे हे इनिशियली समजायला थोडा वेळ लागतो. कारण गॅसला ना कसा फ्लेम असतो तर तो आपल्याला दिसतो, म्हणून ते आपण लो किंवा हाय असं करू शकतो. पण वन्स तुम्ही यूज टू झाले की सगळे फंक्शन्स हे खूप इझिली समजतात. आणि सेकंड थिंग इज दॅट की फ्लॅट सरफेसची भांडी जर तुमच्याकडे असतील तर ती बेस्ट. नाहीत
तर मी व्हिडिओ क्लिपमध्ये जी दाखवलेली जाळी आहे तर ती तुम्ही यूज केली तर कुठलीही भांडी त्यावरती तुम्ही यूज करू शकता. आता ही जाळी प्रत्येकच इंडक्शनसोबत मिळते हे मला नाही माहिती, पण माझं हे अंजली या ब्रँडचं कुकटॉप आहे, तर यासोबत मला ही मिळालेली होती. तर ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे या इंडक्शनसोबत. तुम्हाला इंडक्शन रिलेटेड काहीही क्वेरी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा, मी नक्की रिप्लाय करेल. चला, हा व्लॉग मी इथेच संपवते. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय. खूप छान टेस्टी झाला आहे हा पुलाव. आता मस्त जेवायला बसायचं. आणि हे बघा, या इंडक्शनवरती केलं आहे. आता ही प्लेट ना थोडी नॉर्मल कूलिंगला गेलेली आहे, तर इथे मी ऑन ऑफचं हे जे बटन आहे इथे ऑफ तर केलेलं आहे, पण हे या मेन स्विचवरून ऑफ नाही करायचं आहे जोपर्यंत याची जी कूलिंग प्लेट आहे ती कम्प्लिटली कूल नाही होत.